मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण 34 साईज मध्ये आपल्याला ड्रेसची कटिंग कशा पद्धतीने करायची आहे आणि सलवार ड्रेस सुद्धा कटिंग आपल्याला कशा पद्धतीने करावी लागते संपूर्ण आणि सविस्तर भाषेमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। ड्रेससाठी लागणारी मापे आपल्याला कोणकोणती मापे लागतात तुम्ही टॉप सुद्धा म्हणू शकता। इथे उंची लागते, शोल्डर, छाती, कमर उंची, कमर घेर, सीट उंची, सीट घेर, बाही उंची आणि दंडघेर एवढी मापे आपल्याला लागतात। तुम्ही फोटो काढून ठेवले तरी सुद्धा चालेल किंवा वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे। उंची 39 आहे, त्यामध्ये आपल्याला 1 इंच जास्त घ्यावं लागतं, म्हणजे आपल्याला इथे 40 टाकावी लागणार आहे उंची। लक्षात ठेवा, तुमची पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे। शोल्डर पासून ते पूर्ण खालीपर्यंत किती उंची आहे ते लगेच मार्किंग करायचं आहे आणि त्यामध्ये 1 इंच मिळून तुमची पुढे लगेच मार्किंग करून घ्या। इथे 34 साईज आहे, लक्षात ठेवा। 34 साईज साठी आपल्याला शोल्डर 13 घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवा। आता इथे लक्ष द्यायचं, त्याचं निम्म आपल्याला करावं लागतं। हे पहा, हे टोक 13 वरती ठेवून घ्या। हे पहा, अशा पद्धतीने कुठं 13 येत आहे, परफेक्ट ड्रेससाठी शोल्डर आहे। तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा 34 साईज मध्ये, लक्षात ठेवायचं। हे पहा, 13 वरती हे टोक ठेवून घेतलं मी, त्याचं निम्म करायचं असतं। आलं 6.5, मग काय करायचं, इथे 6.5 लिहून ठेवते। 6.5 मध्ये आपल्याला गळारुंदी सुद्धा येणार आहे, ते मी कशा पद्धतीने मार्किंग करायचे आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। इथे छाती 34 आहे, 34चा चौथा भाग 34 भागिले 4 8.5 येतो। त्यामध्ये 8.5 मध्ये प्लस त्यामध्ये आपल्याला 2 इंच जास्त घ्यावं लागतं शिलाई मार्जिन साठी, लक्षात ठेवत जा। कमर उंची आपल्याला इथे 14 ठेवायची आहे, ते फक्त लक्षात ठेवा। आता इथे बघू शकता कमर घेर आपला 32 आहे, 32चा चौथा भाग 8 येतो। त्यामध्ये आपल्याला प्लस 2 इंच जास्त घ्यावं लागतं शिलाई मार्जिन साठी, ते लक्षात घ्यायचं आहे। सीट उंची 21 आहे, वरून शोल्डर पासून ते कट पर्यंतची उंची असते, लक्षात ठेवा। ही म्हणजे सीट उंची असते, ते लक्षात ठेवायचं आहे। सीट घेर इथे 38 आहे, 38चा चौथा भाग लक्षात ठेवायचा आहे, 9.5 येतो। त्यामध्ये प्लस आपल्याला 1 इंच फक्त कट साठी घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवायचं। फक्त फिटिंग मार्जिन आपल्याला 1 इंच ठेवायचं आहे। छातीमध्ये 2 इंच ठेवतो, कमर घेर मध्ये सुद्धा आपण 2 इंच ठेवतो। फक्त सीट घेर असतो तिथे आपल्याला फक्त 1 इंच ठेवायचं असतं, कारण की आपला कट सुद्धा एकदम व्यवस्थित आणि नाजूक आणि परफेक्ट आला पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे। हे खूप महत्वाचं आहे। बाही उंची इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता, तुम्हाला छोटी किंवा मोठी शिलाई करायची असते तर तुम्ही करू शकता। आता इथे दंडघेर, पूर्ण दंडघेर मोजला, इथे माझा 10.5 भरलेला आहे। मग काय करायचं आहे, पूर्ण तुम्ही सुद्धा तुमच्या मापाचा मोजून घ्यायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। हे टोक 10.5 वरती ठेवायचं अशा पद्धतीने, इथे कारण की दंडघेर 10.5 आहे, फिटिंग त्याच्यावरतीच येते, ते लक्षात ठेवायचं। हे पहा, हे टोक 10.5 वरती ठेवायचं आहे आणि त्याचं निम्म किती आहे ते बघायचं आहे। अशा पद्धतीने बघत जा, ते लक्षात घेत। आपलं इथं आलं 5.25, 5.25 लक्षात ठेवत जा। परफेक्ट दंडघेर फिटिंग आली, ते लक्षात घ्या। आता त्याच्यामध्ये प्लस आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन ठेवावं लागतं, ते सुद्धा तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे। हे नक्की तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे। बघू शकता इथे एक फोटो काढून ठेवायचा आहे, म्हणजे तुम्हाला मार्किंग करायला ते सोपं पडणार आहे। तुमचं बघून तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने चौथा भाग सुद्धा काढू शकता, ते लक्षात घ्यायचं। उंची, शोल्डर, छाती, कमर उंची, कमर घेर, सीट उंची, सीट घेर, बाही उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा, किती ठेवायची आहे आणि तिथलं फिटिंगचं मार्किंग मोजून घ्यायचं आहे। पूर्ण फिटिंगचं मार्किंग मोजून घ्या, त्याचं निम्म करा। आता मी दाखवलं त्या पद्धतीने हा पूर्ण घेर आहे, त्याचं निम्म करायचं आणि प्लस आपल्याला त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायला, फक्त हे विसरू नका। म्हणजे जरी फिट झालं तरी ते आपल्याला उसवायला सोपं पडतं, हे लक्षात घेत जा। आता ह्याचा फोटो काढून ठेवला तरी सुद्धा चालेल, म्हणजे तुम्हाला मार्किंग करताना एकदम असं सोपं पडणार आहे, ते लक्षात घेत जा। आता इथे आपल्याला कापडाची घडी टाकायची आहे, बघू शकता। पूर्ण ओपन करून घ्या आणि डिझाईन कोणत्या बाजूला आहे ते सर्वात महत्वाचं आहे, ते लक्षात घेत जा। इथे बघू शकता मी पूर्ण ओपन करून घेतलेला आहे, बघू शकता। इथे ह्याची आपल्याला 4 पदरी घडी टाकायची, ते लक्षात घ्या। पुढचा आणि पाठीमागचा भाग सोबतच आपण काढणार आहोत। मग घडी कशी टाकायची बघू शकता, अशा पद्धतीने ह्याच्यावरती घडी टाकून घ्या। परत एकदा समजून सांगते, हे अशा पद्धतीने हा कपडा पूर्ण ओपन करून घेतला, इकडून ह्या बाजूला मी घडी टाकली, लक्षात घ्या। ही आपली पूर्ण बंद बाजू राहणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आता आपण फक्त एकदाच घडी टाकली, आता ह्याची आपल्याला परत एकदा डबल घडी टाकायची, बघू शकता। हे पहा, एकदा घडी टाकली, परत याची काय केलेलं आहे आपण अशा पद्धतीने त्याच्यावरती परत एकदा डबल घडी टाकली, जेणेकरून हे 4 पदर होतील। पुढची बाजू आणि पाठीमागची बाजू आपली सोबतच कट करायची आहे।
आता इथे सर्वात महत्वाची गोष्ट, घडी आपण कशा पद्धतीने टाकली इथे मी तुम्हाला समजून सांगितलं. हे सुद्धा हे बंद आहे, हे पूर्ण खालचं ओपन आहे, ही सुद्धा बाजू आपली ओपन आणि ही सुद्धा बाजू आपली ओपन राहणार आहे. हे पहा, हे सुद्धा मी कट करून घेणार आहे. फक्त घडी आपण इकडच्या बाजूने इकडच्या बाजूला टाकली, जेणेकरून आपला पुढचा आणि पाठीमागचा भाग ह्यामध्ये निघणार आहे. आता इथे लक्षात घ्यायचं, हे खूप महत्वाचं आहे, घडी आपली पुरते का ते एकदा बघत जा. त्याची घडी टाकताना एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्वाचं आहे, घडी सुद्धा आपली पुरली पाहिजे. सीट घेर बघायचा आहे तुमचा, इथे 9.5 आहे, त्यामध्ये प्लस 1 इंच आपलं पुरतंय का ते एकदा बघत जा. मग त्या पद्धतीने तुम्ही घडी टाकत जा. हे बाकीचं सर्व माप छोटं असतं ते लक्षात घ्या. फक्त आपला सीट घेरच थोडासा मोठा असतो, त्यानुसारच तुम्ही इथं घडीचं मार्किंग करा. बऱ्याच वेळा काय होतं, कपडा अपुरा असतो ठेवताना, मग परत ते पलीकडच्या बाजूला सरकून घ्यावं लागतं. त्याच्या आधीच हे लक्षात घ्यायचं आहे, 4 पदरी घडी टाकली की हे लगेच बघायचं आपलं पुरतंय का, नंतर बाकीचं मार्किंग करायला सुरुवात करायची. तुम्हाला मोजावी लागणार आहे ते लक्षात ठेवा. मग तुम्ही असं ठेवून बघा, ही आपली पूर्ण बंद बाजू आहे, ते खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, इकडच्या बाजूला जर कमी असलं, बाही छोटी झाली तरी सुद्धा चालेल, पण ड्रेस आपल्याला किंवा तुम्ही टॉप सुद्धा म्हणू शकता, तो आपल्याला व्यवस्थित परफेक्ट कट मध्ये सुद्धा बसला पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे बघा, घडी आपण व्यवस्थित टाकली. आता हा जेवढा शिल्लक कपडा आहे ना, हे पहा, तो मी इथे कट करते, म्हणजे तुम्हाला मार्किंग सांगताना सुद्धा मला ते सोपं पडेल आणि तुम्हाला समजायला सुद्धा ते सोपं पडेल. हे पहा, अशा पद्धतीने हा मी कट करून घेते कपडा. आता ह्याच्यामध्ये आपली बाही सुद्धा बसणार आहे आणि गळ्याच्या बाजूला जर तुम्हाला लावायचं असेल गळ्याला, तरी सुद्धा त्याचा उपयोग तुम्हाला पडणार आहे. बघू शकता, एवढा कपडा शिल्लक आहे. तुम्हाला बाहीची उंची सुद्धा ह्यामध्ये व्यवस्थित होऊन जाईल. इथे लक्ष द्या, ही बाजू सुद्धा ओपन करून घेते. एकच बाजू आपली इथे मग बंद राहील, तुम्हाला समजायला हे सोपं पडेल. म्हणजे 4 पदर आपले ओपन राहतील. लक्षात आलं तुमच्या नक्कीच हे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने कट करून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पहा, अशा पद्धतीने हे मी कट करून घेतलं. ही आपली पूर्ण बंद बाजू आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आणि ही पूर्ण आपली ओपन बाजू. हे पहा, हे 4 पदर आहेत, लक्षात घ्या. हे पहा, हे 4 पदर आहेत. इथे आपल्याला उंची बघायची आहे आपल्याला. त्यासाठी काय करायचं, हे पहा, हे व्यवस्थित आहे का कपडा, ते सुद्धा बघत जा. इथे सुद्धा खालच्या बाजूला आपला कपडा एका लाईनीमध्ये सरळ आहे का, ते सुद्धा बघत जा, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता, उंची आपली किती आहे, 39 आहे. लक्षात घ्या, तुम्हाला किती ठेवायचे आहे त्यावरती सुद्धा तुमचं अवलंबून आहे. तुम्ही कमी जास्त सुद्धा ठेवू शकता, त्याच्यावरती सुद्धा अवलंबून असतं. बघू शकता, इथे उंची आपली 39 आहे. हे पहा, मग काय करायचं आहे, पहा, अशा पद्धतीने हा टेप इथे ठेवायचा आहे. इथे ही आपली पूर्ण बंद बाजू आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. सर्वात आधी उंचीचं मार्किंग असा टेप ठेवायचा आणि खालीपर्यंत, हे पहा, खालीपर्यंत मोजून घ्यायचं आहे. तुम्हाला किती उंची ठेवायची आहे. इथे माझं 39 येत आहे, लक्षात घ्या. इथे माझे 39 येत आहे, तर मी काय करणार, 1 इंच म्हणजे मला जास्त घ्यावी लागणार आहे, म्हणजे मी 40 वरती मार्किंग करून घेते. लक्षात आलं तुमचे हे नक्कीच. आता इथे वरच्या बाजूला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. ही बंद बाजू लक्षात ठेवायचा. आपलं शोल्डर पूर्ण 13 आहे, तर 13च्या निम्म आपल्याला 6.5 वरती मार्किंग करायचं आहे. 6.5 वरती इथून बंद बाजूपासून ह्या बाजूला 6.5 वरती मार्किंग करून घ्या. परफेक्ट शोल्डरचं माप आहे. इथे गळारुंदी आपल्याला 2.5 इंच ठेवायची आहे. लक्षात ठेवा, 2.5 इंच गळारुंदी ठेवायची आहे ह्या बाजूला. हे पहा, इथं 2.5 वरती लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि मुंडा, इथून खाली मुंड्याचं मार्किंग जेवढा आपण शोल्डर घेतलं का 6.5 घेतलेला आहे, तेवढाच खाली मुंड्याचं मार्किंग सुद्धा 6.5 वरतीच ठेवायचं आहे. इथे मी 6.5 वरती मार्किंग करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने. कारण की आपण ड्रेस म्हणा, टॉप म्हणा, जास्त असं फिट्ट वापरत नाही, ते लक्षात घ्यायचं आहे. लूज पकडलं तरी सुद्धा चालेल. इकडच्या बाजूला एक लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने. आता इथे गळा 5 ठेवणार आहे, पाठीमागचा सुद्धा 5 सांगितलेला आहे आणि पुढचा सुद्धा 5च ठेवणार आहे. हे पहा, 5 वरती मार्किंग करून घेते. इकडच्या बाजूला 5 वरती मार्किंग तुमच्या इथे आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता तुम्ही. पुढचा किती ठेवायचा आहे, पाठीमागचं तुम्हाला किती ठेवायचं आहे, त्या आवड्यानुसार तुम्ही ठेवू शकता. गळारुंदी आपल्याला ह्या बाजूला सुद्धा 2.5 इंच ठेवायची आहे. हे पहा, इथे 2.5 वरती मार्किंग करून घेते. बॉक्स तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा, 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. 1 ला 2 लाईनी कमी. हे पहा, इथे मार्किंग करून घ्या 1.5 इंचाचं, किंवा 1 इंच घेतलं तरी चालतं, शक्यतो 1.5 इंच ठेवा, म्हणजे गळ्याचा आकार व्यवस्थित येतो. हे पहा, लगेच असं मार्किंग करून घ्या गोलच. हे लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला इथे तुमच्या आवड्यानुसार सुद्धा आकार ठेवू शकता. इथे मी गोलच ठेवलेला आहे, सांगितला त्याच पद्धतीने. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे मुंड्याचा आकार, हे पहा, असा टेप ठेवायचा, बरोबर मध्य करायचा आहे. हे पहा, इथं मार्किंग करून घ्यायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. आता पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपल्याला इथे 1.5 इंचावरती ठेवायचा आहे, पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला 1 इंचावरती ठेवायचा आहे. दोन्ही सुद्धा सोबतच कट करायचा. हा कोपरा फक्त लक्षात ठेवा, कोपऱ्यापासून सर्वात आधी पाठीच्या बाजूचा, नंतर आपल्याला पुढच्या बाजूचा 1 इंच. लक्षात आलं नक्कीच हे. आता इकडच्या बाजूने आकार, कोणती तुम्हाला बाजू सोपी पडते त्या बाजूने तुम्ही आकार देऊ शकता. हे अशा पद्धतीने. आणि परत नंतर हा आकार इथपर्यंत, अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता.
इथपर्यंत द्यायचं आहे. मार्किंग केलं तिथपर्यंतच. आता इथे मी तुम्हाला समजण्यासाठी कापडाची थोडीशी घडी करून घेते. हे अशा पद्धतीने इथपर्यंत घडी करून घेते. म्हणजे हे सुद्धा इथे मी कशा पद्धतीने मापे टाकली तुम्हाला समजायला ते सोपं पडेल. आता इथे छातीचा चौथा भाग आपल्याला टाकायचा आहे. बघू शकता छाती आपली 34 आहे. 34चा चौथा भाग किती? 8.5. मग त्यामध्ये आपल्याला 2 इंच जास्त घ्यायचं, ते लक्षात ठेवत जा, लिहून ठेवत जा. आता इथे काय करायचं, सर्वात आधी छातीचा चौथा भाग किती आहे आपला? 8.5. मग काय करायचं, इथे 8.5 वरती मार्किंग लगेच करून घ्यायचं आहे. पुढच्या बाजूला आपल्याला जास्त किती घ्यायचं आहे? 2 इंच. लगेच पुढच्या बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि कंपल्सरी प्रत्येक तुमची कोणतीही साईज असू त्यात तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन ठेवत जा. जरी फिट्ट झालं तरी आपल्याला उसवायला सोपं पडतं, ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे व्यवस्थित झालं. आता इथे आपल्याला कमर उंची टाकायची. कमर उंची आपल्याला किती टाकायची? 14 इंच. लक्षात आलं? 14 इंच लक्षात ठेवत जा. हे पा मग काय करायचं, इथून हे पा लक्षात ठेवायचं, इथून आपल्याला कमर उंची 14 वरती कुठं येत आहे आपलं 14? हे पा असा टेप ठेवा, कुठे येत आहे आपलं 14 तिथे लगेच असं मार्किंग करून ठेवा. मोठं मार्किंग करा थोडंसं, कारण की ह्याच्यावरती आपल्याला कमर घेरचं मार्किंग करायचं असतं. त्यासाठी मार्किंग करताना खडूने करत जा आणि थोडंसं असं मोठं करत जा. हे अशा पद्धतीने मग काय सोपं आहे, तुम्हाला हे नक्की लक्षात बसणार आहे. आणि रोज मी तुम्हाला ज्या पद्धतीने माझ्याकडे साईज आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला ड्रेसचं कटिंग आणि शिलाई, सलवारची कटिंग सुद्धा आणि शिलाई साईज अनुसार सांगणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या लगेच पटकन सराव सुद्धा होणार आहे, ते लक्षात घ्या. आता इथे बघू शकता असा टेप ठेवायचा, इथपर्यंत लगेच 14चं मार्किंग झालं. लक्षात आलं हे नक्की? आता हे लक्षात घ्या आणि सोपं आहे, तुम्हाला नक्की समजणार आहे. असं आपण काय केलं, असं शोल्डरला टेप ठेवला आणि इथपर्यंत आपण 14 वरती म्हणजे कमर उंचीचं मार्किंग करून घेतलं. आता ह्याच्यावरती आपल्याला कमर घेर टाकायचा. लक्षात घ्या. आता इथे आपल्याला कमर घेरचं मार्किंग करायचं आहे. कमर घेर आपला 32 आहे. 32च आपण चौथा भाग काढला, 8 आलेला आहे. त्यामध्ये प्लस आपल्याला 2 इंच जास्त घ्यायचा आहे शिलाई मार्जिनसाठी, हे लक्षात ठेवत जा. घ्या मग 32चा चौथा भाग 8. मग इथं 8 वरती मार्किंग करून घ्यायचं. पुढच्या बाजूला 2 इंच कंपल्सरी तुम्ही शिलाई मार्जिन ठेवायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. हे पहा इथे लगेच 2 इंचाचं मार्किंग असं करून घ्यायचं आहे. इथपर्यंत नक्की लक्षात आलेलं असणार आहे. आता सीट उंचीचं मार्किंग लक्षात घ्या. सीट उंचीचं मार्किंग, सीट उंची किती आहे? 21. लक्षात ठेवा, सीट उंची आहे आपली 21. आता हे लक्षात ठेवा. मग कसं करायचं आहे सीट उंचीचं मार्किंग? शोल्डर आहे, शोल्डरला असा टेप पकडायचा. इथे बघू शकता असा शोल्डरला टेप पकडायचा आहे. आपली सीट उंची किती आहे? 21. मग कुठं आपले 21 येत आहे असा टेप पकडा, तिथं लगेच असं मोठं मार्किंग करून ठेवायचं. हे पहा अशा पद्धतीने लगेच अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे लक्षात आलं नक्की? आता इथे लक्ष द्या, आपण काय केलेलं आहे, सीट उंचीचं मार्किंग केलं 21 वरती. त्याच्यावरती आपल्याला सीट घेर टाकावं लागतो. हे पहा आपण कापडावरती वरून सीट उंचीचं मार्किंग केलं, ते लक्षात आलं. त्याच्यावरती आपल्याला आता सीट घेरचं मार्किंग करायचं आहे. हा सीट घेर आला. सीट घेर पूर्ण हा आपला 38 आहे, लक्षात घ्यायचा आहे. तुमचं तिथे किती सुद्धा असू द्या ते लक्षात घ्यायचा. मग त्याचा आपल्याला चौथा भाग काढावा लागतो. चौथा भाग किती आला आपला? 9.5 आला. मग प्लस त्यामध्ये आपल्याला फक्त 1 इंच जास्त घ्यायचं असतं कटसाठी, ते फक्त लक्षात घ्यायचं आहे. जास्त घ्यायचं नाही, फक्त 1 इंच घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता ही आपण टाकली सीट उंची 21 इंच. त्याच्यावरती आपल्याला इकडच्या बाजूने ही बंद बाजू लक्षात ठेवा. बंद बाजूपासून इकडच्या बाजूला काय करायचं आहे, आपला सीट घेर किती आहे? 9.5. लक्षात आलं? सर्वात आधी 9.5चं मार्किंग करून घ्या. इथे 9.5 आहे आपला सीट घेर आणि पुढच्या बाजूला लगेच 1 इंचाचं मार्किंग करून घ्या. मार्किंग थोडेसे मोठे करा. अशा पद्धतीने केले तरी सुद्धा चालतील. सीट घेर टाकला बंद घडीपासून, ही बंद घडी आपली इकडून इकडच्या बाजूला मी सीट घेर टाकला आणि लगेच 1 इंचाचं इथे आपला कट येतो बघा खालीपर्यंत. आता इथे बघू शकता सीट उंची टाकली, सीट घेर टाकला. आलं लक्षात? आता इथे काय करायचं आहे, पहा एक सरळ लाईन अशी ओढून घ्यायची आहे. बघू शकता इथपर्यंत आपण उंचीचं मार्किंग केलं का तिथपर्यंत, ते लक्षात घ्या. हे पहा एकदम सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. पहा अशा पद्धतीने क्रॉस येऊ देऊ नका, पट्टीचा वापर करा इथे. आता इथे पुढे आपण 1 इंच किंवा ह्याच्या पुढे ही जर लाईन तुम्ही सरळ ओढली त्याच्या पुढे काय करा, 1 इंचाचं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता 1 इंचाचं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल, ते लक्षात घ्यायचं आहे. मग अशा पद्धतीने आपण लाईन ओढू शकतो. हे अशा पद्धतीने सोपं आहे, हे नक्की तुम्हाला जमणार आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा, नक्की जमेल. हे झालं व्यवस्थित. आता इथे वरच्या बाजूला इथे काय करायचं, हे पहा छाती आपण मार्किंग केलेलं आहे. इथे कमर घेरचं मार्किंग केलं, इथे आपण सीट घेरचं मार्किंग केलं, ते लक्षात आलं. आता इथे हे एकाला एक जोडून घ्यायचं. बघू शकता इथे एकाला एक हे जोडून घ्यायचं, इथे सुद्धा हे एकाला एक जोडून घ्यायचं. हे पहा ह्याच्यावरती परफेक्ट फिटिंग येणार आहे. आतले आपण मार्किंग केलं का त्याच्यावरती आपली परफेक्ट फिटिंग येणार आहे. कट मारून ठेवायचे आहेत, ते लक्षात ठेवत जा. हे पहा आता इथे कमर घेर आणि सीट घेर आहे, सीट उंचीचं सुद्धा इथे मार्किंग आहे. मग काय करायचं, अशी लाईन ओढून घ्यायची आहे. बघू शकता इथे सुद्धा पुढच्या बाजूला हे अशा पद्धतीने. मग हे सरळच आपण इथे लाईन ओढून घेतलेली आहेच. हे मग सरळ अशा पद्धतीने इथे येतं, ते लक्षात ठेवायचं आहे. हे मी तुम्हाला उलट सोपं करून सांगितलं. रोजचे व्हिडिओ बघत जा, तुम्हाला टाकणारच आहे मी, म्हणजे जेणेकरून आणखीन तुम्हाला समजायला ते सोपं पडेल.
हे बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण मार्किंग केलेलं आहे. अशाच पद्धती तुम्ही ना फिटिंगचं मार्किंग करून ठेवा, म्हणजे पटकन ते लक्षात येईल आपली फिटिंग कशा पद्धतीने मार्किंग करावी लागते. आता हे व्यवस्थित कट करायचं आहे. बघू शकता इथून कट करून घ्या. हे अशा पद्धतीने उंची तिथून कट करायला सुरुवात करा. हे पहा, हे आपण मार्किंग केलेलं आहे 1 इंचाचं बाहेरच्या बाजूला, तिथून कट करायला सुरुवात करा. हे अशा पद्धतीने बघू शकता व्यवस्थित करा. हे अशा पद्धतीने बघू शकता इथपर्यंत आलो. हे पहा, ही लाईन आहे का आपली, लक्षात घ्या. मग तिथे काय करायचं खूप महत्वाचं आहे. हे पहा, असा कट मारून ठेवा. हे पहा अशा पद्धतीने जरी फिटिंग करताना आपलं चुकलं तरी तुम्हाला इथून आतल्या बाजूला लगेच मार्किंग करायला ते सोपं पडेल. हे व्यवस्थित झालं, आपलं इथपर्यंत कट झालं. थोडीशी घडी करून घेते. आता इथे बघू शकता कमर उंची आणि कमर घेर आहे. हे पहा, इथून हे कट करून घ्या. आता इथे आपण मार्किंग केलेलं आहे, कट मारून ठेवा. म्हणजे काय होईल तुम्हाला इथून आतमध्ये 2 इंचाचं तुमचं फिटिंगचं मार्किंग जरी तुम्ही लक्षात येणार आहे फिटिंग करताना, हे लक्षात घ्या. दुसऱ्या बाजूला सुद्धा तुम्हाला हे मार्किंग असंच करून घ्यावं लागणार आहे. त्यासाठी हे मार्किंग करणं खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आता इथून हे कट करून घ्या. आलं लक्षात. आता इकडच्या बाजूला सर्वात आधी पाठीमागचा मुंडा कट करा. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे आपण पाठीमागचा मुंडा कट केला. इथे बघू शकता हे मार्किंग आहे. इथं काय करायचं, हे पहा आपली फिटिंग त्याच्यावरतीच येणार आहे. बघू शकता. हे पहा इथं ना चारी पदरला मग काय होतं कट मार्किंग होतं. मग इथून तुम्ही आतल्या बाजूला 2 इंच घेतलं, समजा इथे सुद्धा केलेलं आहे मार्किंग, ह्या बाजूला जर केलेलं नसेल मग इथून आतल्या बाजूला तुम्ही फिटिंगचं 2 इंचावरती मार्किंग करून घेऊ शकता. इथे सुद्धा ही बाजू, हे पहा इथे सुद्धा आपण सीट घेरचं मार्किंग केलं, मग ह्या बाजूला आपल्याला फक्त 1 इंच घ्यावं लागतं. मग काय करायचं, हे पहा इथे लगेच आतमध्ये तुम्ही 1 इंच घेऊ शकता. सोपं आहे. असंच मार्किंग तुम्ही कट मारून ठेवा, म्हणजे तुम्हाला मार्किंगला ते पटकन सोपं पडेल, ते लक्षात ठेवा. आता इथे पुढचा गळा हे पहा अशा पद्धतीने आणि पाठीमागचा गळा सेमच आहे. हे पहा असं कट करून घ्या. इथे तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार सुद्धा गळा ठेवू शकता. आता इथे लक्ष द्या, एक बाजू मी बाजूला ठेवते. हे पहा अशा पद्धतीने पाठीमागची बाजू मी बाजूला ठेवली. आता ह्याच्यावरती आपण पुढच्या मुंड्याचं मार्किंग केलेलं आहे, कारण की पुढचा मुंडा कट करायचा राहिलेला आहे. असं व्यवस्थित ठेवून घ्या प्लेन मध्ये. हे पहा आता इथे काय करा, हे पहा पुढचा मुंडा, हे पहा इथून हा कट करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंतच मार्किंग आहे ना तिथपर्यंत. हे पहा एक कटचं सुद्धा मार्किंग आहे. बघू शकता हे ह्याच्यावरती आपली परफेक्ट फिटिंग येणार आहे, ते लक्षात ठेवा. इथे बघू शकता मी तुम्हाला ओपन करून दाखवते. हे पहा अशा पद्धतीने आपलं हे कटिंग झालेलं आहे. गळा सुद्धा आपला व्यवस्थित कट झाला. हे मार्किंग लक्षात ठेवा. ह्या बाजूला सुद्धा तुम्हाला इथे मार्किंग करून घ्यायचं. 2 इंच इकडून 2 इंच घ्या, इथून 2 इंच आणि इथे फक्त 1 इंच घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. ते मार्किंग लगेच करून घ्या. हे मार्किंग तुम्ही मोजून घेतलं ना एकाच्या बाजूला लगेच आतल्या बाजूला असं मार्किंग करून घ्या, ते लक्षात येईल. तुम्ही इथे आपल्याला गळ्याला सुद्धा पट्टी काढायची आहे आणि बाही सुद्धा आपली कट करायची राहिलेली आहे. सर्वात आधी आपण बाही कट करून घेऊया, नंतर आपण गळ्याला पट्टी शिल्लक कापडातून काढणार आहोत. बघू शकता शिल्लक राहिलेला कपडा आहे, अशी घडी करून घ्यायची आहे. बघू शकता हे पहा अशा पद्धतीने घडी करून घेतलेली आहे. तुम्हाला इथे तुमच्या उंचीनुसार किंवा आवडीनुसार बाहीची उंची तुम्ही ठेवायची आहे, ते लक्षात ठेवा. हे पहा इकडून इकडच्या बाजूला घडी घेते. किती लागणार आहे तेवढाच अंदाज पकडून तुम्ही ते घडी टाकायची आहे. आता इथे काय करायचं आहे, हे पहा एक कोणतीही बाजू घेतली तरी सुद्धा चालेल. शोल्डर अर्धा इंच कमी करून घ्यायचं. हे पहा शोल्डर अर्धा इंच कमी करून घ्यायचं. का? कारण की पुढचा भाग जोडतो, पाठीमागचा सुद्धा बाजू आपण जोडतो, नंतर आपण बाही जोडत असतो. त्यासाठी काय करायचं असतं, शोल्डर अर्धा इंच कमी करून घ्या. तर इथे लक्ष द्या, हे अर्धा इंचचं आपण मार्किंग केलं, त्याच्या खाली असा टेप ठेवा. हे पहा इथे टेप ठेवा आणि हा गोल राऊंड मोजून घ्या. हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवा. बाही कशा पद्धतीने जोडतो तो गोल राऊंड आपल्याला इथे मोजून घ्यायचा. माझं इथे 8.5 इंच भरते, 8.5 भरते माझं इथे. मग मी काय करते, इथे 8.5 लिहिते. हे पहा म्हणजे घडी आपल्याला बाही जोडायला सुद्धा ती परफेक्ट पुरली पाहिजे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने मोजून घ्या. अर्धा इंच कमी करायचं आहे. हे पहा असं अर्धा इंच कमी करायचं आणि हा गोल राऊंड तुम्ही मोजून घ्या, लक्षात घ्यायचं आहे. 8.5 भरलेला आहे, आपली परफेक्ट घडी निघालेली आहे. म्हणजे बाही जोडायला सुद्धा कधी तुम्हाला कमी पडणार नाही. आपल्या इथे लक्ष द्या. आता फक्त 8.5 भरलं. आता मग मी काय करणार आहे, ही बंद बाजू, ही पूर्ण माझी बंद बाजू झाली. आता घडी आपली किती भरली, 8.5. मी काय करणार आहे, 8.5 ह्या बाजूला मार्किंग करून घेते. हे पहा इथे अजून अलीकडे घेते. हे पहा तुम्ही चेक करत जा, कपडा व्यवस्थित आहे का, पुरतोय का, हे पहा असं बघत जा. मग इकडून इकडच्या बाजूला 8.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे हे पहा एक लाईन ओढून घेते अशीच खालीपर्यंत. इथे सुद्धा खालच्या बाजूला बघत जा, कपडा आपला व्यवस्थित आहे का ते लक्षात घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, क्रॉस असतो किंवा कमी जास्त सुद्धा असू शकतो. इथे बाहीची उंची तयार 14 ठेवणार आहे. 1 इंच वाढून मी इथे 15 वरती मार्किंग करून घेते. हे पहा 15 वरती मार्किंग करून घेते. इथे कपडा जास्त असेल तर बाहीची उंची जास्त घ्या, कपडा कमी असेल तर बाहीची उंची कमी सुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. इथे अर्धा इंच लागणार आहे वरच्या बाजूला, ते लक्षात घ्यायचं आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला अर्धा इंच लागणार आहे. हे पहा इथे मी
फक्त एकदाच घडी करून शिलाई करणार आहे, कारण की आपल्याला ह्या बाजूला धागे निघणार नाहीयेत. हे पहा, अशी घडी करणार आहे याची आणि इथे शिलाई मारून घेणार. नंतर मी जिथे माझी फिटिंग येत आहे तिथपर्यंत ती फिटिंग मार्किंग करून घेणार, ते लक्षात घ्यायचं आहे. आता हे झालं आपलं. तुम्ही सुद्धा मोजून घ्या तुमची बाहीची उंची किती आहे आणि तिथं आपली फिटिंग किती येणार आहे ते लगेच तुम्ही नंतर मार्किंग करून घ्या. आणि 2 इंच पुढच्या बाजूला, इथे तुम्ही 5.5 ठेवते मी आणि पुढच्या बाजूला 2 इंच घेते. लूज ठेवलं तरी सुद्धा चालेल. आता इथे लक्ष द्या, ही आपली पूर्ण बंद बाजू आहे. आता ही पूर्ण आपली ओपन बाजू झाली. मग वरून येणारं माप आपल्याला इथे 3 इंचावरती, बाहीची उंची जास्त आहे, वरून येणारं माप इथे 3 इंचावरती ठेवायचं आहे. ते लक्षात ठेवा, 3 इंच. बाहीचा मी तुम्हाला चार्ट सुद्धा टाकलेला आहे. मग इकडच्या बाजूला कंपल्सरी 2 इंच आतमध्ये घेत जा. बऱ्याच वेळा काय होतं, आपला मुंडा पुढे मागे होतो, त्यासाठी आतमध्ये 2 इंच घ्या. आता इथे बघू शकता, ही बंद बाजू आहे, लक्षात ठेवा. मग आतमध्ये आपल्याला 1 इंच, हे पहा इथे 1 इंचाचं मार्किंग, 1 इंच लक्षात ठेवत जा इथपर्यंत. हे झालं. आता इथून इथपर्यंत हे पट्टीचा वापर करा. इथे अशी लाईन ओढून घ्या. इथपर्यंत आपण फिटिंगचं मार्किंग केलेलं आहे का खालचं, तिथपर्यंत हे पाय 2 इंच जास्त घेतलं आहे तिथपर्यंत. ह्याच्यावर तुमची फिटिंग येईल आणि 2 इंच आपण जास्त कंपल्सरी घेत जा, ते लक्षात ठेवत जा. आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. हे पाय इथून सुरुवात करा. 1 इंचाचं मार्किंग केलं, हे आतून आपण इथे 2 इंच घेतलं, लक्षात ठेवत जा आणि लिहून ठेवत जा. आता इथे लक्ष द्या, हे पा इथून अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे इथपर्यंत. हे पा थोडासा उंच, मग खाली घेत घेत अशा पद्धतीने इथपर्यंत आकार द्यायचा आहे, ते लक्षात घ्या. आता हा झाला पाठीच्या बाजूचा आकार. हे पा आता पुढच्या बाजूचा द्यायचा असेल तर कसा द्यायचा, हे पा इथूनच घ्यायचा आहे आणि कमी कमी करत अशा पद्धतीने वरच्या बाजूला. हे पा थोडंसं डार्क करते, समजायला सोपं पडेल. हे पा अशा पद्धतीने बघू शकता. इथे हा झाला आपला परफेक्ट बाहीचा आकार. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पा इथून कट करा, हे पा इथून कट करा, नंतर इकडच्या बाजूला घ्यायचं आहे. हे पहा हे दोन्ही सुद्धा सर्वात आधी पदर धरून कट करायचे आहे. अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा हे झालं आपलं व्यवस्थित कटिंग. आता इथे मध्यावरती नेहमी असा कट मारून ठेवत जा. बाही जोडताना आपण काय करतो तिथूनच जोडत असतो, ते लक्षात घ्या. आता हे ओपन करून घ्या. ही पाठीची बाजू झाली. आता ही पुढची. हे पहा 2 इंचाच्या पुढे हे पहा असं कट करून घ्यायचं. 1 इंचाचं मार्किंग केलं तिथपर्यंतच कट करून घ्यायचं आहे. बघू शकता हे झालं आपलं व्यवस्थित आणि बाही सुद्धा आपली व्यवस्थित कट झालेली आहे. आता ही बाही आपल्याला जोडायला सुद्धा परफेक्ट पुरणार आहे. हे अशा पद्धतीने हे आपलं झालेलं आहे बाहीचं कटिंग. आता इथे गळ्यासाठी कपडा कट करायचा आहे, कारण की आपण अस्तरचा ड्रेस नाहीये, त्यासाठी गळ्याला आपल्याला लावण्यासाठी कपडा कट करावा लागतो, ते लक्षात घ्या. हे पहा एवढा माझा शिल्लक आहे. हे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे. डबल घडी करून घ्यायची आहे, कारण की पाठीमागचा गळा आणि पुढचा गळा. हे पहा अशा पद्धतीने डबल घडी करून घ्या. परत ह्या बाजूने इकडून ह्या बाजूने इकडच्या बाजूला घडी टाकून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घेते. हे पहा बघू शकता अशी घडी टाकलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने इकडून इकडच्या बाजूला मी, आणि परत एकदा काय केलं अशा पद्धतीने ह्याच्यावरती मी घडी टाकली. हे पहा हे लक्षात घ्या. आता ही माझी पूर्ण बंद बाजू होणार आणि ही आपली ओपनच राहणार आहे, ते लक्षात घ्या. फक्त इकडच्या बाजूला कपडा चेक करत जा किंवा एका लाईनीमध्ये असं सरळ कट करून घ्या. सोपी पद्धत सांगते तुम्हाला एकदम इथे. हे पहा चेक करत जा व्यवस्थित आहे का. आता हे झालं व्यवस्थित. आता इथे लक्ष द्या, गळ्याचं 2.5 इंचाचं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. पुढच्या बाजूला 2-2 इंच आपल्याला जास्त घ्यावं लागतं, ते सुद्धा मी इथे समजून सांगते. किंवा नाही जमलं, हे पहा डायरेक्ट असा गळा ठेवा. इथे जमत असेल तर त्या पद्धतीने करू शकता, ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगते. हे पहा अशा पद्धतीने डायरेक्ट असा गळा ठेवा. इथं मार्किंग करून घ्या आणि आकार देऊन घ्या गोल गळ्याचा. हे पहा तुम्ही कोणत्या गळ्याचा मार्किंग केलेला आहे आकार, तो इथे लगेच देऊन घ्या. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा हे झालं, बाजूला ठेवून घेते. हा झाला आपला गळ्याचा आकार. तुम्हाला इथे मी सोपं सांगितलं, त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता. आता इथे हा गळ्याचा परफेक्ट आकार झाला. हे पहा इथे हा मी आकार दिलेला आहे, लक्षात घ्या. त्याच्यावरती ठेवून मी हा आकार दिला. थोडंसं मार्किंग मोठं करते. हे झालं. मग काय करायचं, इकडून 2 इंच, हे पहा इथे 2 इंच, इथे 2 इंच, इथे 2-2 इंचाचं मार्किंग असं करून घ्यायचं गोल आकारमध्ये, ते लक्षात घ्या. आता हे झालं. आपल्याला हे जास्तीचं लागतं, थोडंसं आपल्याला ह्या बाजूला शिलाई करून घ्यावी लागते, ते लक्षात ठेवा. तुम्ही काय करायचं आहे असंच हे लगेच मार्किंग करून घ्यायचं. हे झालं व्यवस्थित. आता हे आपले दोन्ही सुद्धा गळे कट होणार. हे पहा हे असं कट करून घ्यायचं असतं, आलं लक्षात. हे पहा आता हे झालं व्यवस्थित. आतलं सुद्धा आपण कट करू शकतो किंवा नंतर केलं तरी चालेल, लगेच केलं तरी सुद्धा चालेल. हे पहा आता गळा आपण मार्किंग केलेला आहे ना. हे पहा अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते सुद्धा, ठेवून सुद्धा दाखवते. हे पहा अशा पद्धतीने हे आपण कट करून घेतलं. आता ओपन करूया आपण. हे सोपं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपण हा गळा ओपन करून बघूया पुरते का, ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवते. हे पहा
हा गळा मी ओपन केला, एक बाजूच आपली, कारण की पुढची बाजू आणि पाठीमागची बाजू सेमच आहे. आता ही सुईची बाजू आहे, लक्षात ठेवा थोडंसं डार्कमध्ये आहे. अशा पद्धतीने ह्या बाजून ठेवलं तरी सुद्धा चालेल. ठेवताना आपण अशा पद्धतीने ठेवतो, बघू शकता. मग इथून आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायचं असतं. हे पहा आलं लक्षात. हे पहा हे अशा पद्धतीने ठेवावं लागतं, सोपं आहे. गळा ठेवा फक्त, व्यवस्थित खेचू नका, मार्किंग व्यवस्थित करा. आता इथे ड्रेसची आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे. आता आपण इथे सलवारची कटिंग बघणार आहोत. इथे आपल्याला सलवारसाठी एवढी मापे लागतात. उंची लागते, कमर घेर लागतो आणि बॉटम सुद्धा आपल्याला इथे लागतो. इथे बघू शकता उंची इथे 37 आहे, लक्षात ठेवा. आता त्यामध्ये आपल्याला नेहपा वजा करावा लागतो, म्हणजे नेहपा आपल्याला कमी करावं लागतं. ह्या 37 मधूनच हे 7 इंच आपल्याला कमी करावं लागतं, ते लक्षात घ्या. सलवारचा कमर घेर इथे 39 आहे, लक्षात घ्या. 39चा चौथा भाग पावणे 10 लक्षात ठेवायचा आहे. 39चा चौथा भाग पावणे 10 असतो. आणि त्यामध्ये आपल्याला प्लस, आपण घडी चौथा भाग टाकत असतो. घडी कशी टाकायची ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगते. त्यामध्ये प्लस आपल्याला 3 इंच जास्त घ्यावं लागतं. इथे बॉटम आहे, बघू शकता 13 आहे पूर्ण. आता 13च्या निम्म करावं लागतं आपल्याला. बॉटम पूर्ण घेर मोजून घेतला मी इथे. बॉटम माझा इथे 13 आहे. मग हे टोक 13 वरती ठेवून द्या. हे अशा पद्धतीने बघू शकता 13च्या निम्म करावं लागतं आपल्याला बॉटमसाठी. 6.5 इथे खाली लिहिते 6.5. त्यामध्ये प्लस आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यावं लागतं, ते सुद्धा लक्षात ठेवायचं. बॉटम मध्ये 1.5 इंच फिटिंगच्या बाजूला, बॉटमची फिटिंग करतो त्या बाजूला आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यावं लागतं, ते लक्षात घ्या. आता इथे मी तुम्हाला थोडं समजून सांगते. इथे लक्ष द्या. हे पहा उंची आपली 37 आहे. 7 इंच आपल्याला त्यातून वजा करायचा आहे, बघू शकता. हे पहा उंची किती आहे 37. हे पहा इथे मी 37 लिहिते. त्या मधून आपल्याला वजा 7 इंच करायचं आहे, ते सुद्धा लक्षात घ्या. हे पहा इथे 7 इंच. फक्त हे समजलं की बाकी सगळं तुम्हाला लक्षात येईल. हे 7 इंच का करायचं, कारण की वरच्या बाजूला आपला नेहपा असतो. त्या नेहप्यासाठी आपल्याला हे 7 इंच, त्यामध्ये ह्या 7 इंचामध्ये प्लस आपल्याला 2 इंच पकडावं लागतं. कारण की ते कशासाठी, कारण की आपल्याला थोडं शिलाईमध्ये लागतं. वरच्या बाजूला कमरला आपण नाडी तयार करतो, ते नाडी ओवण्यासाठी आपल्याला हे लागतं जास्तीचं. त्यासाठी 2 इंच या 7 मध्ये वरचा नेहपा म्हणजे आपला 7च तयार होणार, पण शिलाईसाठी आपल्याला हे 2 इंच जास्त पकडावं लागतं वरच्या बाजूला नाडी ओवण्यासाठी. आणि खालच्या बाजूला थोडंसं शिलाईमध्ये आपल्याला अर्धा इंच लागतं. त्यासाठी हे कंपल्सरी लक्षात ठेवायचं. प्रत्येक साईजमध्ये हा नेहपा आपल्याला 7 इंच ठेवावा लागतो. म्हणजे ही उंची तुमची घ्यायची आहे, तुमची किती सुद्धा उंची असू द्यात, त्यामधून 7 इंच लगेच कमी करायचं. आणि अशा पद्धतीने मग 7 इंच आपलं कमी झालं, मग लगेच पुढच्या बाजूला 2 इंच आपल्याला घ्यायचं आहे. ते कशासाठी, नाडी ओवण्यासाठी आपल्याला जास्तीचा कपडा वरच्या बाजूला लागतो. ते सुद्धा मी तुम्हाला शिलाई करताना समजून जाईल आणि कटिंगच्या वेळेस सुद्धा समजलं जाईल. ते लक्षात घ्यायचं आहे एवढं फक्त. आता हे नक्की लक्षात आलेलं असेल. आता हे किती आहे उंची आपली 37. आपलं 37 कुठे येत आहे, हे पहा आपलं 37 कुठे येत आहे, तिथे लगेच असं पकडायचं आहे. त्यातून आपल्याला मायनस किती करायचे, म्हणजे कमी 7 इंच करायचं आहे. हे पहा असं पकडा. 1 2 3 4 5 6 7 30 येत आहे. आलं लक्षात 30. मग काय करायचं, इथे मी 30 लिहून ठेवते. तुमच्या लक्षात आलं मी काय केलं, हे पहा 37 मधून 7 कमी केले, आपलं किती आलेलं आहे 30 इंच. हे आलं 30 इंच. आता ह्या 30 इंचामध्ये खालच्या बाजूला आपल्याला कॅनव्हास पेपर लावावा लागतो बॉटमच्या बाजूला, ते लक्षात ठेवा. मग बॉटम किती घ्यायचं आहे, 1.5 इंच जास्त घ्यावा लागतो. 1.5 इंच बॉटम जास्त घ्यावा लागतो. कटिंग कसं करायचं मी तुम्हाला समजून सांगते. एवढं फक्त लक्षात ठेवा कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं. मग म्हणजे काय होईल, कटिंग करताना हे तुमच्या पटकन लक्षात येऊन जाणार आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला सलवारची मापे टाकायची, बघू शकता. हे पूर्ण ओपन करून घेतलं. आता अशा पद्धतीने इकडच्या बाजूला आपल्याला घडी टाकायची आहे, बघू शकता. हा कपडा अशा पद्धतीने पकडा. इथे दोन्ही सुद्धा बाजूंच्या 2 पायांसाठी आपल्या इथे सलवार निघणार आहे, बघू शकता. परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे. 4 पदरी घडी करा, 4 पदरी. हे पहा ही पूर्ण आपली बंद बाजू आणि ही पूर्ण आपली ओपन बाजू राहणार आहे. हे पहा, आणि हे सुद्धा आपण कट करून घेणार आहोत, ते सुद्धा लक्षात ठेवायचं. हे पहा बघू शकता, ही ओपन आणि हे सुद्धा आपण कट करून घेणार आहोत. ही आपली पूर्ण बंद बाजू. 4 पदरी घडी घालायला फक्त विसरू नका. हे पहा इथे मी 4 पदरी घडी घातली, बघू शकता. अशा पद्धतीने पूर्ण कपडा प्लेन करून घ्या. ही पूर्ण आपली बंद बाजू आहे, लक्षात घ्या. हे पहा इकडच्या बाजूला घेते, ही आपली पूर्ण ओपन बाजू राहणार आहे, ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. आणि कपडा व्यवस्थित आहे का तो बघत जा. बऱ्याच वेळा काय होतं, कमी जास्त सुद्धा असतं. सलवारची उंची, तयार होणारी उंची किती आहे 37. त्यामध्ये आपण मायनस किती केलं, म्हणजे कमी 7 इंच केलं. म्हणजे आपल्याला किती टाकावे लागणार आहे, आपल्याला 30 इंच. आणि खाली किती वाढवून घ्यावी लागणार आहे बॉटमसाठी 1.5 इंच. आता हे आपण मार्किंग करणार आहोत. म्हणजे 30 इंच घ्यायचं आहे आणि बॉटमसाठी आपल्याला 1.5 इंच खालच्या बाजूला वाढवून घ्यायचं, लक्षात ठेवा. सर्वात आधी उंची 30 लक्षात ठेवा. 37 मधून आपण 7 इंच कमी केलं. सर्वात आधी उंची किती येत आहे तुमची बघा, किती उंची तुम्हाला ठेवायची आहे, त्यामधून 7 इंच कमी करा. जेवढं तुमचं भरेल लगेच अशी उंची मार्किंग करून घ्या. बघू शकता इथे माझं 30. मग मी काय करणार, हे पासा टेप ठेवा इथे, असं इथे वरच्या बाजूला इथे पकडा. 30 माझं कुठं येत आहे, हे पहा इथे माझं 30 येत आहे. मग मी काय करणार, 30 वरती मार्किंग करून घेणार. हे पहा
इथे मी 30 वरती मार्किंग करून घेतलं, हे पहा इथे. आता हे लक्षात आलं. आता ह्यामध्ये आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यावं लागणार आहे खालच्या बाजूला बॉटमसाठी 1.5 इंच, हे पहा. मग इथं काय करायचं आहे, लगेच तुम्ही 1.5 इंचाचं खालच्या बाजूला मार्किंग, हे पहा इथून खाली सर्वात आधी उंचीचं मार्किंग करा, नंतर 1.5 इंच खालच्या बाजूला घ्या, हे पहा असं मार्किंग करून, हे पहा असं मार्किंग करून झालं. हे व्यवस्थित करा. इकडच्या बाजूला थोडीशी अशी लाईन पुढं ओढून घ्या. आता ह्याच्यावरती इकडून इकडच्या बाजूला बॉटम घेर टाकायचं आहे. ही आपण टाकली बॉटम उंची, लक्षात ठेवा. ही आपली बॉटम उंची टाकली म्हणजे 1.5 इंच आपण उंचीमध्ये वाढवून घेतलं, ते लक्षात घ्या. आता इथे बघू शकता बॉटम घेर किती आहे आपला, 13 भरला. मग 13च्या निम्मे आपल्याला किती टाकायचं आहे, 6.5, आणि त्यामध्ये किती वाढवायचं आहे, 1.5 इंच. हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. आता बॉटम घेर आपला इकडून, ही बंद बाजू आहे, इकडून इकडच्या बाजूला 6.5 वरती मार्किंग करून घ्या. ही खालची लाईन आहे का त्याच्यावरती, ते लक्षात घ्या. 6.5 वरती मार्किंग करून घ्या असा. ही बंद बाजूपासून इकडच्या बाजूला 6.5 वरती मार्किंग, आणि पुढच्या बाजूला आपण 1.5 इंच ठेवायचं आहे. 1.5 इंच कंपल्सरी ठेवत जा, हे पहा. हे नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे. आता वरच्या बाजूला इथे बघू शकता आपण अशी घडी टाकलेली आहे. आपली ही पूर्ण बंद बाजू आहे, लक्षात ठेवा. इकडची बाजू आपली ही पूर्ण ओपन आहे. आता इथून काय करायचं आहे, आपल्या सर्व मोठ्या साईजसाठी वरून आपल्याला 10.5 ठेवलं तरी चालतं किंवा 10 इंच ठेवलं तरी चालतं, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता 10 इंच ठेवणार आहे, हे पहा. 10 इंचावरती मार्किंग करून घ्या इथं असं, हे पहा. इथून 10 इंचावरती असं मार्किंग करून घ्या इथे, लक्षात ठेवा. मोठ्या साईजसाठी लक्षात ठेवायचं आहे. आता इथून काय करायचं आहे, पहा अशी पट्टी ठेवा. सोपं आहे, तुम्हाला नक्की जमणार आहे. इथून हे ओपन बाजूला, ही आपली पूर्ण बंद बाजू, इथून 10 इंचावरती मार्किंग करून घ्या, ते लक्षात ठेवा. मग अशी पट्टी घ्या इथे, हे पहा. इथून क्रॉसमध्ये यायचं आहे, पहा अशा पद्धतीने, हे पहा बघू शकता इथे. किंवा काय करा, इथून तुम्ही मार्किंग केलेलं आहे का बॉटमचं, तिथून अशा पद्धतीने लाईन ओढून घेतली, किती आपण जास्त घेतलं, अशी लाईन इकडच्या बाजूला ओढून घेतली तरी सुद्धा चालेल, तिथंच येत आहे. वरून घेतली तरी ती लाईन त्यावरतीच येते, आणि इथून मार्किंग करून घेतली तरी लाईन ती त्यावरतीच येते, लक्षात घ्या. हे आलं लक्षात नक्की. आता इथे आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे, हे पहा. इथून कट करून घ्या, हे पहा अशा पद्धतीने, हे पहा. हे आपण कट करून घेणार आहोत. आता इथून सुद्धा हे व्यवस्थित कट करून घ्या, हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. सोपं आहे. शिलाई झाल्याच्या नंतर व्यवस्थित तयार होते, ते लक्षात ठेवा, हे पहा. हे झालं व्यवस्थित. आता इथे घडी करताना आपण थोडीशी बंद बाजू एक टाकली होती, हे पहा अशा पद्धतीने ओपन करून घ्या ती सुद्धा, म्हणजे ही पूर्ण 4 पदर आपले ओपन होतील. 2 पायांच्यासाठी 2 इथे सलवार तयार होतील. आणि इथे नेहमी लक्षात ठेवा, मध्याचं मार्किंग करून घेणं खूप महत्वाचं आहे. शिलाई करताना प्रॉब्लेम होतो नंतर, मध्याचं लगेच मार्किंग करून ठेवा. इथे बघा अशा पद्धतीने आपली इथे सलवार कट झालेली आहे. ही आपली पूर्ण बंद बाजू, आणि इथून 10 इंच घ्यायला फक्त विसरू नका, ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने आपण इथून आकार दिला, इथपर्यंत कट करून घेतलं. हा आपला खालचा बॉटम आहे. बॉटम घेर सुद्धा मी तर तुम्हाला समजून सांगितलं. आपल्याला अशा पद्धती इथे कॅनव्हास पेपरला वापरावा लागतो, ते फक्त लक्षात ठेवा. हे पहा हे झालेलं आहे. आता इथे आपल्याला वरचा नेहपा कट करायचा आहे. इथे बघू शकता खालच्या बाजूचा शिल्लक राहिलेला कपडा, तो सुद्धा आपण इथे नेहप्यासाठी वापरू शकतो. हे पहा अशी घडी करून घ्यायची आहे, हे पहा बघू शकता. परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे, जेणेकरून हे आपले 4 पदर झाले पाहिजेत, ते सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या. पूर्ण कपडा प्लेन करून घ्यायचा आहे. इथे मी 4 पदरी घडी टाकलेली आहे, फक्त लक्षात ठेवा. आता इथे नेहपा कट करायचा आहे आपल्याला. इथे मी तुम्हाला समजून सांगते. इथे बघू शकता उंची आपण इथे किती आहे आपली 37, त्यामधून आपण 7 इंच कमी केलं. आता ते 7 इंच घ्यायचं आहे. इथे सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलं होतं. आता त्यामध्ये आपल्याला 2 इंच जास्त घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. 7, 8 आणि 9 इंच नेहपा उंची राहणार आहे. उंची राहणार आहे ही नेहप्याची. प्रत्येक साईजमध्ये ही तुम्हाला उंची वापरायची आहे. तुमची किती सुद्धा साईज उंची असू द्यात, उंची लक्षात ठेवायची आहे आपली. फक्त किती आहे, 38 असू द्यात, 37 असू द्यात, 35 असू द्यात, 36 असू द्यात, त्यामधून 7 इंच मायनस करायचं. प्रत्येक साईजसाठी आहे. मग 7 इंच मायनस करून मग त्यामध्ये 2 इंच कंपल्सरी पकडायचं, आणि ते मिळून किती आहे आपलं 9 इंच. प्रत्येक साईजमध्ये आपल्याला तोच नेहपा वापरायचा आहे 9 इंचाचा, ते लक्षात ठेवत जा. हे आलं तुमच्या नक्कीच लक्षात. 9 इंच. आता कुठं 9 इंच बसते का ते तुम्ही बघू सुद्धा शकता. बऱ्याच वेळा काय होतं, कपडा जर पॅन्टीचा किंवा सलवारचा तुम्ही म्हणू शकता कमी असेल तर भरपूर प्रॉब्लेम होतो आपल्याला त्यामध्ये. मग आपण बघूया आपल्या इथे बसतंय का 9 इंच. हे पहा इथं माझं काय बसत नाही, 8.5च भरते. आता ह्या बाजूला आपण बघूया. हे पहा अशी घडी टाकलेली आहे. ही बाजू सुद्धा बंद ठेवली तरी चालेल किंवा ओपन ठेवली तरी सुद्धा चालेल. आता इथे बघूया आपलं 9 इंच भरते. माझं बरोबर इथं 9 इंच मला पुरतंय. हे पहा सर्वात आधी मी 9 वरती मार्किंग करून घेते, नंतर आपण घडीचं मार्किंग करणार आहोत. हे 4 पदर आहेत फक्त, लक्षात ठेवा. 4 पदरच आपल्याला इथे घडीचा म्हणजे चौथा भाग टाकावा लागतो, कमरेचा चौथा भाग, ते लक्षात घ्या. अशी लाईन ओढून घेतली. हे पहा इकडची बाजू घेते मी. आता इकडून मला चौथा भाग ह्या बाजूला टाकावा लागणार आहे, ते लक्षात घ्या.
आता इथे आपल्या सलवारच्या कमर घेरसाठी मार्किंग करायचं. बघू शकता कमर घेर आपला सलवारचा किती आहे, कमर घेर 39 आहे. त्याचा आपण इथे चौथा भाग काढलेला, म्हणजे किती आला आपला चौथा भाग, 9.5. लक्षात आलं, 9.5. त्यामध्ये 9.5 मध्ये आपल्याला किती जास्त घ्यायचं आहे, 3 इंच जास्त घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, सर्व साईज मध्ये आपल्याला 3 इंच हे जास्त घ्यावं लागतं, ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आणि वहीमध्ये लिहून ठेवा. आता इथे आपल्याला चौथा भाग 9.5 टाकायचा आहे. लक्षात ठेवा. आता ह्या बाजूने बघू शकता, ह्या बाजूने मी 9.5 वरती मार्किंग करून घेते. सर्वात आधी चौथा भाग हे पहा 9.5 वरती, इकडून इकडच्या बाजूला 9.5 वरती मार्किंग करून घेतलं. आणि जास्त किती घ्यायचं आहे आपल्याला, 3 इंच. पुढच्या बाजूला लगेच 3 इंचाचं मार्किंग करून घ्या. इथे हे पहा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे व्यवस्थित कट करून घ्या. इकडच्या सुद्धा बाजूने हे व्यवस्थित कट करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. इथे आपल्या नेप्याचं व्यवस्थित कटिंग झालेलं आहे. बघू शकता, हे ओपन करून घेते मी. हे पहा अशा पद्धतीने. हे पाठीमागच्या किंवा पुढच्या बाजूला घेतलं तरी सुद्धा चालेल. आता इथे बघू शकता, हे अशा पद्धतीने निघालेलं आहे. आता इथे आपल्याला फक्त जॉईंट द्यावा लागणार आहे. इथे सुद्धा आपल्याला हे एकामेकाला जोडून घ्यावं लागतं. हे पहा अशा पद्धतीने ठेवावं लागतं ते इथे सुद्धा. त्यासाठी आपल्याला 3 इंच कंपल्सरी घेत जा, ते लक्षात ठेवायचं आहे. जॉईंट येऊ नाही तर नाही येऊ तरी कंपल्सरी तुम्ही 3 इंच घेत जा, म्हणजे बसायला सुद्धा व्यवस्थित कमरेच्या बाजूला पॅन्ट किंवा सलवार सुद्धा म्हणू शकता व्यवस्थित बसते, ते लक्षात ठेवा. आपली इथे पूर्ण कटिंग झालेली आहे आणि ह्याचा सुद्धा शिलाईचा व्हिडिओ बघायला विसरू नका.